श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौरनीता भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरावनचारि। जमुनातीरावनचारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय
भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूते स्वयं रूप मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि प्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी चारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर जसं की मागच्या आठवड्यात आपली चर्चा झालेली आत्ताच काल संध्याकाळी आम्ही सगळे जगन्नाथपुरीची यात्रा करून परत आलो आणि भगवंतांची खूप खूप दया की खूप छान झाली यात्रा। आणि या यात्रेमध्ये जगन्नाथजींच्या आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या जे की या कलियुगाच्या सुरुवातीला भगवंत स्वतः भक्ती कशा प्रकारे करायला पाहिजे हे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी उदाहरण स्थापित करण्यासाठी एका आदर्श भक्ताच्या रूपामध्ये येतात या कलियुगाच्या सुरुवातीला। तर चैतन्य महाप्रभूंच्या संबंधित पण खूप सारे ठिकाणं वेगवेगळे पाहण्यात आले आणि जगन्नाथजींचं दर्शन जे की वर्षानुवर्षे मी पाहत आहे की
गर्दी वाढत आहे, कारण भगवंताचं नाव आहे कृष्ण. कृष्ण म्हणजे सर्वांना जे आकर्षित करतात असे ते. तर खूप सारे सकाळी पहाटे पासून ते रात्री 12 पर्यंत दर्शन भगवंतांचं सुरू राहतं. आणि एवढ्याच दर्शनामध्ये पण खूप लांब रांग वगैरे असते, परंतु एवढं गर्दीत पण दर्शन व्यवस्थित झालं, तर भगवंतांच्या प्रती खूप खूप सारी कृतज्ञता त्याबद्दल. आणि मी जमल्यास पुढच्या आपल्या सेशनला काही फोटोज पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण मला ते मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करावे लागतील. पण आशा आहे की आपल्या सर्वांना पण ती व्हिज्युअल टूर खूप छान आवडेल. आणि अशा यात्रांचं जे कारण आहे भक्तांना जाण्यासाठी, ते आहे की भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्तीबद्दल आपली श्रद्धा अधिकाधिक दृढ करणे. जे भौतिकवादी व्यक्ती असतात ते जातात पवित्र ठिकाणी स्वतःच्या पापांचं प्रक्षालन करण्यासाठी, धुण्यासाठी, परंतु भक्त जातात आपली भगवंतांवरील, भगवत भक्तीवरील श्रद्धा दृढ करण्यासाठी. तर आपण भगवंतांच्या कृपेने निश्चित याच्यावर चर्चा करू. तर आज आपण पाहत आहोत श्रीमद भागवतम स्कंद 2 अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 13. तर या ची पार्श्वभूमी आपण पाहिलं. या अध्यायाच्या सुरुवातीला श्लोक क्रमांक 6 आणि 7 मध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विनंती करतात भगवंतांबद्दल, विशेषतः भगवंतांचं जी सृजन क्रिया आहे, प्रोसेस ऑफ क्रिएशन, कशा प्रकारे ह्या भौतिक जगताचा निर्माण होतो त्याच्याबद्दल जाणण्यासाठी परीक्षित महाराज खूप उत्सुक आहेत. कारण आपण पाहिलेलं की जोपर्यंत भगवंताच्या ऐश्वर्याबद्दल, भगवंतांच्या महान शक्तींबद्दल, भगवंतांच्या महान कार्यांबद्दल आपल्याला पुरेसं ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत भक्तीमध्ये दृढ होऊ शकत नाही. आपण तो भगवद्गीता 10.7 10वा अध्याय 7व्या श्लोकाचं तात्पर्य आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी खूप छान लिहितात की कशा प्रकारे बऱ्याच लोकांना हे तर म्हणतात की गॉड इज ग्रेट, भगवंत महान आहेत, परंतु भगवंत कशा प्रकारे महान आहेत हे जाणणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर ते नाही जाणलं आपण, तर भगवंतांना पण कळत नकळत आपण आपल्यासारखंच सामान्य व्यक्ती, पात्र म्हणून समजू आणि भगवंतांच्या लीलांना पण आपण त्यांच्याकडून धडा न शिकता, त्यांचं अनुसरण न करता आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू, जर आपण भगवंतांना व्यवस्थित समजू शकलो नाही तर. तर भगवंतांच्या सृजन क्रियेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामी हे प्रार्थना अर्पण करत आहेत भगवंतांच्या प्रती या प्रश्नांचं सुरुवात करण्याच्या अगोदर. तर इथे आहोत आपण श्लोक क्रमांक 13 पासून पुढे जाऊ. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज, प्रस्तावनेबद्दल? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक म्हणूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भूयो नमः सद्विजनत चिदे सताम, नमः सद्विजिनच्चिदे सताम् छेदसता असंभवायाखिल सत्वमूर्तये असंभवाय असंभवाय अखिल सत्त्वमूर्तये पुंसां पुनः पारमहंस्य आश्रमे पुंसां पुंसा पुनः पारमहंस्य पारमहंस्य आश्रमे आश्रमे व्यवस्थितानाम् अनुमृग्य दाशुषे व्यवस्थितानां अवस्थितानाम् अनुमुख्य दाशुषे दाशुषे. हरे कृष्ण. रागात्मिका माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. प्रभूजी तात्पर्य आणि हे वाचायला घेऊ का? हा, अनुवाद आणि तात्पर्य. हा. अखिल अस्तित्व आणि दिव्यत्वाची मूर्ती श्री भगवंतांना मी पुन्हा सादर प्रणाम करतो. तेच पुण्यात्मा भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्त करतात आणि अभक्त असुरांच्या वाढत्या नास्तिकवादी प्रवृत्तीचा विनाश करतात. आध्यात्मिक पूर्णतेच्या सर्वोच्च स्तरांवर स्थित असलेल्या परमहंसांनाही तेच त्यांचे विशिष्ट लक्ष प्रदान करतात.
तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. भगवान श्रीकृष्ण हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अस्तित्वांचे पूर्ण रूप आहेत. अखिल म्हणजे पूर्ण किंवा जे खिल अर्थात कनिष्ठ नाही ते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन प्रकृती आहेत. त्या भगवंतांच्या बहिरंगा आणि अंतरंगा शक्ती म्हणूनही जाणल्या जातात. भौतिक प्रकृतीला अपरा किंवा कनिष्ठ, तर आध्यात्मिक प्रकृतीला परा किंवा श्रेष्ठ अथवा दिव्य असे म्हटले जाते. म्हणून भगवंतांचे रूप हे कनिष्ठ भौतिक प्रकृतीचे नसून पूर्ण दिव्यत्वाचे आहे. ते मूर्ती आहेत, अर्थात त्यांचे रूप दिव्य आहे. त्यांचे दिव्य रूप ज्ञात नसणारे अल्पबुद्धी लोक त्यांचे वर्णन निराकार ब्रह्म असे करतात. परंतु निराकार ब्रह्म म्हणजे त्यांच्या दिव्य शरीराची केवळ ज्योती आहे, यस्य प्रभा. त्यांच्या दिव्य रूपाचे ज्ञान असणारे भक्त त्यांची सेवा करतात आणि म्हणून भगवंतही आपल्या अहैतुकी कृपेने त्यांना प्रतिसाद देऊन त्यांची सर्व दुःखांतून मुक्तता करतात. वेदाज्ञांचे पालन करणारे सदाचारी पुण्यात्मेही त्यांना प्रिय आहेत व म्हणून या जगातील पुण्यात्म्यांचेही रक्षण ते करतात. अधार्मिक आणि अभक्त हे वेदांत्यांच्या विरुद्ध असतात आणि म्हणून दुष्कृत्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांना सदैव अडथळेच येतात. त्यांच्यापैकी काही अभक्त असुरांवर भगवंत विशेष कृपा करून त्यांचा व्यक्तिशः विनाश करतात. उदाहरणार्थ रावण, हिरण्यकश्यपू, कंस इत्यादी. त्यामुळे अशा असुरांना मुक्ती मिळते व आसुरी कृत्य करण्याच्या त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येते. त्यांनी भक्तांवर कृपा केली किंवा असुरांना शासन केले तरी एका कृपाळू पित्याप्रमाणे ते सर्वांच्या बाबतीत कृपाळूच असतात. कारण सर्व वैयक्तिक अस्तित्वांचे ते परिपूर्ण अस्तित्व आहेत. परमहंस स्थिती ही आध्यात्मिक मार्गातील सर्वश्रेष्ठ पूर्णतेची स्थिती आहे. श्रीमती कुंती देवीच्या मते भगवंतांना केवळ परमहंसच जाणू शकतात. ज्याप्रमाणे परमसत्याचा साक्षात्कार क्रमशः निराकार ब्रह्म, स्थान विशिष्ट परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या 3 रूपांमध्ये होतो, त्याचप्रमाणे मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनातील संन्यास अवस्थेतही क्रमिक प्रगती होत असते. कुटीचक, बहुदक, व्राजकाचार्य आणि परमहंस या संन्यासाश्रमातील 4 क्रमिक उन्नतावस्था आहेत. कुंतीने भगवान श्रीकृष्णांना केलेल्या आपल्या प्रार्थनांमध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. प्रथम स्कंद 8वा अध्याय. निराकारवादी आणि भक्त दोघांमध्येही परमहंस आढळतात. परंतु भागवतानुसार कुंतीने स्पष्टच सांगितल्याप्रमाणे विशुद्ध भक्तियोग केवळ परमहंसच जाणू शकतात आणि कुंतीने विशेष उल्लेख केला आहे की भगवंत विशेषे करून परमहंसांना भक्तियोग प्रदान करण्यासाठीच अवतरित होतात, परित्राणाय साधूनां. म्हणून खऱ्या अर्थाने परमहंस म्हणजे अनन्य भगवत भक्तच होत. श्रील जीव गोस्वामींनी सरळ स्वीकारले आहे की भक्तियोग हेच सर्वोच्च लक्ष्य आहे व त्याद्वारेच मनुष्य दिव्य प्रेममयी भगवत सेवेचा अंगीकार करतो. भक्तिमार्गाचा स्वीकार करणेही वास्तविक परमहंसच आहेत. भगवंतांच्याच बाबतीत कृपाळू असल्याने निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यास भक्तिमार्गाचा साधन म्हणून उपयोग करणाऱ्या निराकारवाद्यांनाही ते त्यांचे इच्छित ध्येय प्रदान करतात. याची त्यांनी भगवद्गीतेत 4.11 सर्वांना शाश्वती दिली आहे. ये यथामाम प्रपद्यन्ते. श्रील विश्वनाथ चक्रवर्तींच्या मते परमहंसांचे ब्रह्मानंदी, निराकारवादी आणि प्रेमानंदी म्हणजे भक्त असे 2 वर्ग आहेत आणि प्रेमानंदी जरी ब्रह्मानंदींपेक्षा अधिक भाग्यवान असले तरी दोघांनाही त्यांची इच्छित ध्येये प्रदान केली जातात. परंतु ब्रह्मानंदी आणि प्रेमानंदी असे दोघेही अध्यात्मवादी असतात व त्यांना कनिष्ठ अशा दुःखमय भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे कृष्णांना संबोधित करण्यासाठी शुकदेव गोस्वामी जो शब्द वापरत आहेत, अखिल सत मूर्त याचा अर्थ सत्व म्हणजे सत म्हणजे भक्त, जे भक्तांचे जे वर्शिपेबल गॉड किंवा पूजनीय जे आहेत ते भगवंत आहेत. याबद्दल आपल्याला भागवतामध्ये हा शब्द भक्तांसाठी खूप साऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल.
जसं की पहिल्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये भक्तांना संबोधित करण्यासाठी शब्द वापरलाय सत्वताम, की सामान्यतः जे सत्वगुणामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचे पती म्हणजे त्यांचे जे पूज्य असे भगवंत आहेत ते स्वतः भगवंत कृष्ण आहेत. तर इथे पहिल्या स्कंदामध्ये अं, सूत गोस्वामी प्रार्थना अर्पण करतात. तस्मात् एकेन मनसा भगवान् सात्वतां पती श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. की ज्यावेळेस शौनकादी ऋषीमुनी 6 प्रश्न विचारतात सूत गोस्वामींना, त्यांच्यापैकी पहिले 2 प्रश्न असतात की सामान्य मनुष्यासाठी सर्वात कल्याणाचं साधन कोणतं आहे, मार्ग कोणता आहे? आणि दुसरा प्रश्न आहे की सर्व वैदिक ग्रंथांचं जे सार आहे ते काय आहे? व्हॉट इज द इसेन्स ऑफ ऑल रिव्हील्ड स्क्रिप्चर्स? आणि या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराला सुरुवात करताना सूत गोस्वामी सांगतात की भगवंत हेच एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल ऐकायला पाहिजे, ज्यांची कीर्ती गायला पाहिजे आणि जे की पूजनीय आहेत सर्व भक्तांसाठी. तर इथे पण शुकदेव गोस्वामी भक्तांना संबोधित करण्यासाठी अखिल सत्मूर्तये हा शब्द वापरतात. त्याचप्रमाणे आपण आचार्यांच्या लिखाणामध्ये पण पाहतो, नेक्टर ऑफ डिव्होशन भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्रील रूप गोस्वामी भगवंतांना कृष्णांना संबोधित करण्यासाठी रसा अखिल कोणता शब्द वापरलाय? अखिल रसामृत मूर्ती, की सर्व रसांचे जे सर्व रस ज्या ठिकाणी जुळून येतात असे ते भगवंत सर्व रसांचे स्त्रोत आहेत. रस म्हणजे फक्त फळांमधील भाज्यांमधील नव्हे, तर रस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींची भगवंतांसोबतची देवाणघेवाण. जसं की भक्त हे दास्य रसामध्ये भगवंतांशी जोडलेले असू शकतात किंवा रस किंवा माधुर्य रस, परंतु जे असुर आहेत ते पण भगवंतांची वेगवेगळ्या रसांचं आदान प्रदान करतात. वीर रस ज्याला म्हणतो आपण, जसे की रावण, कुंभकर्ण किंवा हिरण्यकशिपू, कंस यांचं उदाहरण दिलं जातं. तर अशा भगवंतांना जे की सर्व अखिल अस्तित्व आणि दिव्यत्वाची श्रील शुकदेव गोस्वामी त्यांना प्रणाम अर्पण करत आहेत. आणि आपण शास्त्रामध्ये वेगवेगळे श्लोक पाहतो जिथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत हे नियमितपणे भक्तांना संरक्षण देण्यासाठी, त्यांना दुःखांपासून मुक्त करण्यासाठी आणि अभक्तांच्या वाढत्या नास्तिकवादी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी या भौतिक जगामध्ये अवतरतात. आणि श्रील प्रभुपादजी एका श्लोकाचा रेफरन्स देत आहेत, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय भवामी युगे युगे. की भगवंत येतात 4थ्या अध्यायामध्ये सांगतात की भक्तांना संरक्षण प्रदान करण्यासाठी आणि भक्तांचा विनाश करण्यासाठी. ज्यावेळेस अधर्माचा प्रभाव वाढतो आणि धर्माचा प्रभाव कमी होतो, त्या धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर अवतरतात. आणि अशा भगवंतांना पूर्ण प्रकारे जाणणं हे कुणाला शक्य आहे? भागवत सांगतं हे परमहंस स्तराच्या भक्तांना शक्य आहे. आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये कुंती देवीचा जो प्रचलित खूप फेमस श्लोक आहे, तथा परमहंसानां. तर पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये 20वा श्लोक येतो. कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तथा परमहंसानां तथा परमहंस परमहंसानां मुनीनाम् अमलात्मनां मुनीनाम् अमलात्मनां भक्तियोगविधानार्थं भक्तियोगविधानार्थं कथं पश्येम हि स्त्रियः. कथं पश्येम हि स्त्रियः
तर इथे कुंती देवी पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये प्रार्थना करतात की हे भगवंत, आपण भक्तीचं महात्म्य पसरवण्यासाठी या जगामध्ये अवतरतात, विशेषतः विशेषतः अशा भक्तांसाठी जे की भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, परमहंसांना किंवा जे मुनी वगैरे आहेत, त्यांना भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, महत्व सांगण्यासाठी आपण अवतरता. आणि त्या त्यांच्या नम्रतेने आहेत की कशा प्रकारे शक्य आहे माझ्यासारखे, म्हणजे ते स्वतः म्हणत आहेत की एका सामान्य स्त्रीला आपल्याला कशा प्रकारे शक्य आहे, जर आपण अशा महान परमहंस आणि ऋषीमुनींच्याच कल्याणासाठी, त्यांना भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी या भौतिक जगामध्ये अवतरतात. परंतु श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की 2 प्रकारचे परमहंस आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या 2 प्रकारचे परमहंस आहेत? की जे साक्षात त्या स्तरावर आहेत. जसं की हंसाबद्दल सांगितलं जातं की हंस हा असा प्रकार पक्षी आहे जो की पाण्यापासून दूध हे वेगळं करू शकतो, त्याला हंस म्हणतात. त्या प्रकारेच असे भगवत भक्त जे की प्रत्येक गोष्टीतून, खराब गोष्ट जरी असेल तर त्याच्यातून सार घेऊ शकतात, सारग्राही, अशा भक्तांना परमहंस म्हटलं जातं. तर भगवंत हे अशा शुद्ध भक्तांना, प्लस असे भक्त जे परमहंस स्तराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, जे की साधना भक्तीद्वारे भगवंतांच्या श्रेष्ठ भक्तीच्या स्तराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशांना पण शुद्ध भक्त म्हटलं जातं. तर अशा दोन्हीही भक्तांच्या साठी भगवंत त्यांना भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी या जगामध्ये अवतरतात. आणि इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती आपल्याला भगवद्गीतेत 7व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. 7व्या अध्यायाचा 4था आणि 5वा श्लोक भगवंत सांगतात की अगोदर ज्या अपरा प्रकृती आहेत, परा म्हणजे श्रेष्ठ, परा म्हणजे पलीकडचं. आपण कधी कधी म्हणतो कोणत्या व्यक्तीला की तुझ्या समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, याचा अर्थ श्रेष्ठ गोष्ट आहे, ती आपल्या समजण्याच्या क्षमतेपेक्षा. परंतु त्या अपरा म्हणजे अशी भगवंता शक्ती जी की कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नाहीये, ती म्हणजे भौतिक घटकांची, वेगवेगळ्या घटकांची शक्ती, जसं की पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश. तर भूमिरपो अनलो वायू खम मनोबुद्धीर एवच, मन, बुद्धी आणि अहंकार. तर ह्या शक्तींना भगवंतांचं जे अपरा शक्ती आहे, अहंकार इति यम में भिन्न प्रकृतीर अष्टधा, की भिन्न प्रकृती, अपरा शक्ती सांगितलेली, कनिष्ठ स्तरावर शक्ती सांगितली. का? कारण त्या भगवंतांपासून भिन्न आहेत. भगवंतांसारखं त्यांचं स्वरूप नाहीये, सच्चित आनंद स्वरूप नाहीये. परंतु पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की या 8 घटकांच्या पलीकडे, 8 घटक कोणते? पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश हे 5 आणि मन, बुद्धी, अहंकार हे 3. तर ह्या 8 घटक भिन्न प्रकृती किंवा कनिष्ठ स्तरावरची शक्ती भगवंतांची सांगितले गेले. परंतु यांच्यापेक्षाही श्रेष्ठ जी शक्ती आहे त्याला भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात अपरेयम इतस्त्व अन्यम, या 8 भिन्न प्रकृतींच्याही पलीकडे श्रेष्ठ अशी एक दुसरी शक्ती आहे. आणि ती शक्ती काय आहे? भगवंतांचे अंश, म्हणजे सर्व जीव किंवा जीवभूत प्राणी मात्र. तर यांना श्रेष्ठ का म्हटलेलं आहे? कारण प्राणी मात्र हे शाश्वत आहेत, परंतु भौतिक घटक जे आहेत ते शाश्वत नाहीयेत. त्याच्यामुळे प्राणी मात्र हे भगवंतांच्या अनुसरून, भगवंतांच्या भक्तीला अनुसरून ते कार्य ठरू शकतात. परंतु एक मॅटर, एक भौतिक घटक जो आहे तो निर्जीव आहे. आणि प्राणी मात्र ज्यावेळेस भौतिक घटकांच्या
संपर्कात येतात त्यावेळेसच तो भौतिक घटक घडू शकतो, होऊ शकतो. परंतु प्राणी मात्र हे कोणत्याही भौतिक घटकांवर प्रत्यक्षरित्या त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अवलंबून नाहीयेत. जसं की आपण श्रील प्रभुपादजी साधं उदाहरण देतात, की ज्यावेळेस एक जीव कोणताही एका शरीरामध्ये उपस्थित असतो, तर आपण पाहतो की ते शरीर हळूहळू मोठं होतं, सुंदर होतं आणि त्या शरीराद्वारे व्यक्ती बाहेर अशी आदान-प्रदान करू लागतात. परंतु ज्यावेळेस तो आत्मा ते शरीर त्याग करून जातो, कितीही सुंदर व्यक्ती तो असो नका. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात जसं की मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड जरी कोणी व्यक्ती असेल, स्त्री असेल, परंतु ज्यावेळेस शरीर सोडून आत्मा निघून जातो, त्यावेळेस तेच शरीर निस्तेज होतं. त्या शरीरावरचं तेज हे लय पावायला लागतं. का? कारण जीव जो विशिष्ट शक्ती आहे भगवंतांची, तो भौतिक घटक जे आहे ते त्यांना सोडून त्याग करून ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते जे अपरा किंवा कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची ती क्षय पावायला लागते. त्याच्यामुळे जीव शक्तीला म्हटलेलं आहे भगवंतांची श्रेष्ठ प्रकृती श्रेष्ठ शक्ती आणि भौतिक घटकांना म्हटलेलं आहे भगवंतांची कनिष्ठ शक्ती. या दोन्हीमध्ये कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज, की जीव प्राणी मात्र यांना भगवंतांची श्रेष्ठ शक्ती का म्हटलं जातं भगवद्गीतेत शास्त्रामध्ये, किंवा भौतिक घटकांना कनिष्ठ शक्ती का म्हटलं जातं? सर्वांना क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हो, समजलं प्रभूजी. हरे कृष्ण. आणि श्रील प्रभुपादजी सांगत आहेत, अशा जीवांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरचे जीव पाहायला मिळतात. जसं की सर्वात पहिले 2 प्रकारचे जीव आहेत. एक आहेत भौतिकवादी जीव. भौतिकवादी जीव म्हणजे बेग, बॉरो, स्टील बट बी मेरी, की काय कार्य कुठाने करावे लागतील ते करा, परंतु भौतिक सुखाचा आनंद घ्यायचा, उपभोग घ्यायचा. याला भौतिकवादी व्यक्ती म्हटले जाते. आणि अध्यात्मवादी व्यक्ती ज्यांना की ह्या भौतिक आनंदाच्या पलीकडे कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रुची असते. आणि त्या अध्यात्मवादींमध्ये 2 वेगवेगळे स्तर इथे सांगितलेले आहेत. ते म्हणजे निराकारवादी आणि दुसरे आहेत भगवत भक्त. तर निराकारवादी हे निश्चित भौतिकवादी व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण ते भौतिक आनंद प्राप्त करण्यासाठी भौतिक सुखांच्या पाठीमागे धावत नाहीत. परंतु या निराकारवाद्यांचं भगवंतांबद्दलची जी समज आहे ती अत्यंत प्रिलिमिनरी ज्याला म्हणतो, अत्यंत प्राथमिक स्तरावरची असते, की भगवंतांच्या शरीरातून निघणारं जे तेज आहे, तेजोमय प्रकाश आहे, ब्रह्मज्योती, त्या ब्रह्मज्योतीलाच ते भगवंत सर्वस्व मानतात. परंतु भगवंतांचं जे प्रत्यक्ष एक व्यक्तिशः रूप आहे, त्या व्यक्तिशः रूपाला हे निराकारवादी लोक हे मानत नाहीत. भगवंताला एका शक्तीच्या रूपामध्ये मानतात, परंतु व्यक्तीच्या रूपामध्ये मानत नाहीत. परंतु भगवत भक्त जे आहेत ते भगवंतांचे वेगवेगळे स्तर जाणतात, की भगवंताचा खूप प्राथमिक स्तर हे जाणून घेण्याचा त्यांच्या शक्ती, त्याही पेक्षा श्रेष्ठ स्तर आहे भगवंतांचं परमात्म स्वरूप आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ स्तर आहे भगवंत जाणून घेण्याचा सच्चित आनंद स्वरूप भगवंतांचं. तर भक्त हे भगवंतांना ह्या 3ही स्तरावर जाणतात. कशा प्रकारे त्यांच्या शक्ती आहेत, कशा प्रकारे ते प्रत्येक वस्तू मात्रामध्ये, प्राणी मात्रामध्ये, परमात्मा रूपामध्ये स्थित आहेत आणि कशा प्रकारे त्यांना सच्चित आनंद शरीर आहे, शाश्वत स्वरूप आहे भगवंतांचं. आणि शेवटीला प्रभुपादजी सांगतात, की कशा प्रकारे भगवंत हे सर्व प्राणी मात्रांसाठी दयाळू आहेत. भगवद्गीतेत भगवंत सांगतात, की नास्तिकांना पण त्यांचा नास्तिकवादावर विश्वास दृढ करण्याचं काम, त्यांना श्रद्धा देण्याचं काम हे भगवंतच करतात. का? कारण त्यांना अशा नास्तिकवाद्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये रुची नसते. त्याचप्रमाणे जे नास्तिकवादी किंवा भौतिकवादी व्यक्ती आहेत, त्यांच्या जगण्याचं, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचं प्रोव्हिजन, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचं कार्य हे पण भगवंत करतात. असं नाही की हा व्यक्ती भगवंतांना मानत नाही, त्याच्यामुळे याला आयुष्य जगू द्यायचं नाही.
भगवंत अशा व्यक्तीसाठी पण सर्व आवश्यक जीवनावश्यक गरजांची पूर्तता करतात. आणि त्याचप्रमाणे भगवंत हे असुरांसाठी पण त्यांच्या कल्याणासाठी पण प्रत्येक कार्य भगवंतांचं अशा असुरांच्या कल्याणासाठी पण असतं. परंतु जर तो असुर तेवढ्या श्रेष्ठ असेल ज्याला की भगवंत प्रत्यक्ष रूपामध्ये मृत्यू प्रदान करतील, जसं की उदाहरण दिलेलं आहे कंस बद्दल किंवा हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष किंवा रावण, कुंभकर्ण याबद्दल. अशा मोठ्या मोठ्या असुरांसाठी भगवंत स्वतः त्यांना मृत्यूदंड प्रदान करण्याची व्यवस्था करतात. आणि अशा भगवंतांची असुरांना दिलेली शिक्षा ही पण त्यांच्या उद्धाराचं कारण ठरते. जसं की मी नेहमी उल्लेख करतो, 7व्या स्कंदामध्ये एक पहिलाच अध्याय आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदर अध्याय आहे. त्याचं शीर्षक आहे द लॉर्ड इज इक्वल टू ऑल, असं त्याचं शीर्षक. सुप्रीम लॉर्ड इज इक्वल टू एव्हरीवन, की कशा प्रकारे सर्व जीव, मग ते असुर असतील की निराकारवादी असतील की भगवत भक्त असतील, सर्व जीवांसाठी भगवंत हे समान आहेत. याचा अर्थ भगवंतांनी भक्तांना दिलेला आशीर्वाद आणि असुरांना दिलेली शिक्षा ह्या दोन्हीही त्या त्या प्राणीमात्रांसाठी चांगल्याच आहेत. कारण भगवंतांनी दिलेल्या शिक्षेने पण अशा व्यक्तीचा उद्धार होतो, अशा असुराचा उद्धार होतो. त्याच्यामुळे भगवंतांनी दिलेली शिक्षा ही पण त्या कृपेप्रमाणेच. जसं की उदाहरण दिलं जातं की कधी कधी वडील आपल्या एखाद्या खोडकर मुलाला कधी शिक्षा प्रदान करतात, कधी कठोर वागतात, परंतु ते शिक्षा प्रदान करणं हे पण त्या मुलाच्या भल्यासाठीच असतं. त्याच प्रकारे भगवंतांनी असुरांना दिलेली शिक्षा ही शेवटी त्यांच्या कल्याणाचंच कारण ठरते. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. आपण बरेच 3 ते 4 वेगवेगळे मुद्दे चर्चा केली या श्लोकामध्ये. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे का? का खूप साऱ्या गोष्टी एकदा सांगत आहेत प्रभू माताजीस? कळत आहे का? प्रभूजी थोडं परत एकदा एक्सप्लेन कराल का शॉर्ट मध्ये? चालेल चालेल. मग कोणता विशेष मुद्दा? सगळंच माताजी? हा, थोडं म्हणजे थोड्यातलं, म्हणजे प्रत्येकातलं थोडं थोडं जर असं. चालेल, प्रत्येकातलं थोडं. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. आपण ह्या तात्पर्याचं वेगवेगळ्या भागांमध्ये, मुद्द्यांमध्ये डिव्हिजन केलं. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांच्या परा आणि अपरा शक्ती आहेत. आपण भगवद्गीतेतल्या त्या श्लोकाचा रेफरन्स घेतला, 7.4 आणि 5, 7.4 आणि 5 या श्लोकांचा रेफरन्स घेतला, की ज्याच्यामध्ये भगवंतांची, आता मी प्रश्नाच्या रूपामध्ये रिव्हिजन करेल, की भगवंतांची जी अपरा शक्ती आहे, कनिष्ठ शक्ती आहे, ती कोणती आहे? प्रभूजीच, माताजीच, कोण सांगेल? भगवंतांची अपरा किंवा कनिष्ठ शक्ती? हरे कृष्ण प्रकृती. प्रभुजी, भौतिक प्रकृती. हा, भौतिक शक्ती भगवंता, विशेषतः पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, हे 5 घटक आणि मन, बुद्धी, अहंकार, हे भगवंतांची अपरा म्हणजे कनिष्ठ शक्ती सांगितलेली आहे. आणि भगवंतांची पराशक्ती कोणती आहे? प्रभूजीच, माताजीच, श्रेष्ठ शक्ती जीव. कोणती? प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे म्हणून ते जीव. हा, प्रत्येक जीव, बरोबर आहे. प्रत्येक प्राणी मात्र, जीव, हे भगवंतांची श्रेष्ठ शक्ती सांगितली. कारण जीव हे शाश्वत आहेत, परंतु भौतिक घटक हे नश्वर आहेत. आणि जसं माताजींनी सांगितलं की प्रत्येक जीवाच्या शाश्वतपणे संपर्कामध्ये भगवंत स्वतः आहेत. हरे कृष्ण. हा, काय म्हटले प्रभूजी? जीवन आत्मा वेगळा का? नाही नाही, एकच एकच एकच. जीव, आत्मा, प्राणी मात्र हे सर्व एकच. तर कारण की जे भौतिक घटक आहेत ते जीवांवर अवलंबून आहेत, परंतु जीव हे तितकेसे भौतिक घटकांवर अवलंबून नाही आहेत. श्रील प्रभुपादजी नेहमी सांगायचे की भौतिक घटक जे आहेत ते श्रेष्ठ प्रकृतीमुळे, जीवामुळे त्यांची वाढ होते. जसं की आपण उदाहरण एका
मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स शिला प्रभूजी उदाहरण द्यायचे की एखादी व्यक्ती खूप सुंदर असू शकेल, परंतु ते सौंदर्य तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत त्या शरीरामध्ये आत्मा स्थित आहे. ज्या वेळेस तो आत्मा शरीर सोडून जातो, तेच सुंदर शरीर हे निस्तेज वाटायला लागतं, त्याच्यावरचं तेज निघून जातं आणि त्याचा क्षय होण्यास सुरुवात होते, म्हणजे नष्ट होण्यास सुरुवात होते. कारण श्रेष्ठ जी पराशक्ती आहे ती भौतिक घटक जी की कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची, त्यांना सोडून निघून गेलेली आहे. आणि आपण त्यानंतर पाहिलं की ह्या पराशक्तींमध्ये विशेषतः मनुष्यांमध्ये भौतिकवादी आणि अध्यात्मवादी असे 2 गट आपल्याला पाहायला मिळतात. की भौतिकवादी मनुष्य हे चोरी करा, काय करायचं ते करा, परंतु भौतिक आनंदाचा लाभ घ्या, ही त्यांची मानसिकता असते. परंतु जे अध्यात्मवादी आहेत ते भौतिक आनंदाच्या पलीकडे जाऊन भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि या अध्यात्मवादींमध्ये आपण पाहिलं की निराकारवादी जे भगवंतांना अत्यंत प्राथमिक स्तरांवर जाणतात, की जसं की भगवंत हे त्यांच्या शक्तीच्या रूपामध्ये त्यांच्या शरीरातून निघणारा जो ब्रह्मज्योती प्रकाश आहे त्या स्तरावर भगवंतांना जाणतात, जे की भगवंतांना जाणण्याचं प्राथमिक स्तर आहे. परंतु भक्त जे आहेत ते ब्रह्मज्योती परमात्मा जे की भगवंत एक जीवाच्या हृदयामध्ये वास करतात आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्ण या 3ही स्तरावर भगवंतांना जाणतात. आणि आपण पाहिलं की भगवंत हे विशेषतः अवतरित होतात अशा महान भक्तांना भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. परंतु असे महान भक्त 2 प्रकारचे आपण पाहिले, जे की भक्ती महान स्तरावर आहेत आणि त्या भक्तीच्या महान स्तराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा दोन्ही भक्तांना शुद्ध भक्त म्हणून सांगितलेले श्रील प्रभुपादांच्या लिखाणामध्ये. तर अशा भगवंतांना शुकदेव गोस्वामी आपले प्रणाम, आपली प्रार्थना अर्पण करत आहे. क्लिअर आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. खूप साऱ्या गोष्टी ओके. पुन्हा सांगितल्या का? हो प्रभूजी, बरोबर आहे. हरे हे कृष्ण. समजलं. हरे कृष्ण. तर भगवंतांना जाणून घेण्यामध्ये जस्ट एक सांगेल प्रभुजीज माता की तुमचे सगळे मुद्दे लक्षात जरी नाही राहिले तरी निराश होऊ नका. कारण भगवंतांना जाणून घेणे आपल्या मेमरी पॉवर म्हणजे आपल्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून नाहीये. ह्या भगवंतांबद्दलच्या गोष्टींची चर्चा केल्याने आपले जे हृदय शुद्धीकरण होतं त्या शुद्धीकरणावर जास्त भर द्या. म्हणजे भगवंतांना जाणून घेण्याचा, भगवंतांनी तुम्हाला जी क्षमता दिली, जी बुद्धी दिली, त्याचा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करा, भगवंतांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजून. परंतु एखादी प्रत्येक गोष्ट लक्षात नाही राहिली तर निराश होऊ नका. ट्राय युअर बेस्ट. आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी जसं मी आधी सांगितलेले की काही मुद्दे तुम्हाला थोडेसे समजण्यात अवघड वाटत असतील तर ह्या चर्चांना बसताना एक डायरी आणि एक पेन सोबत ठेवा, जेणेकरून मुख्य मुद्दे आपल्याला नोट करून ठेवता येतील. ठीक आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. पुढे जायचं आपण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 14. नमो नमस्ते वृषभाय सात्वताम् नमो नमस्ते वृषभाय सात्वताम् सात्वताम् विदुर काष्ठाय मुहुकुयोगिनाम् विदुरकाष्ठाय योगिनाम् निरस्तसाम्यातिशये राधसा स्वधामनि ब्रह्मणि रम्स्यते नमः. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत. यदुकुळाचे सहचारी आणि दुर्जनांचे सदैव दमन करणाऱ्या भगवंतांना मी सादर प्रणाम करतो. तेच भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जगतांचे भोक्ता आहेत आणि तरीही ते आध्यात्मिक आकाशातील स्वतःच्या धामामध्येच रमण करतात. त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही, कारण त्यांचे दिव्य ऐश्वर्य अपरिमित आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाच्या 2 बाजू आहेत.
शुद्ध भक्तांसाठी ते त्यांचे नित्य सहचारी आहेत. उदाहरणार्थ, ते यदुकुळामध्ये अवतरित झाले किंवा अर्जुनाचे सखा, नंद यशोदा पुत्र म्हणून ब्रजवासियांचे सहचारी, सुदामा, श्रीदामा आणि मधुमंगल यांचे मित्र किंवा व्रजभूमीच्या गोपींचे प्रियकर इत्यादी ही त्यांच्या साकार रूपाची बाजू आहे. आपल्या निराकार रूपातील बाजूने ते अनंत आणि सर्वव्यापी ब्रह्मज्योतीचा विस्तार करतात. सूर्यकिरणांशी तुलना केलेल्या सर्वव्यापी ब्रह्मज्योतीचा एक भाग महत्त्वाच्या अंधकाराने आवृत्त झालेला आहे आणि या अत्यंत छोट्या भागालाच भौतिक जगत म्हणतात. आपण अनुभवित असलेल्या ब्रह्मांडाप्रमाणेच या भौतिक जगतात अगणित ब्रह्मांडे आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये पृथ्वीप्रमाणे शेकडो सहस्रो ग्रह आहेत. भौतिकवादी लोक भगवंतांच्या अनंत अशा अंगकांतीकडे आकृष्ट होतात, परंतु भक्त मात्र त्यांच्या साकार रूपाशी संबंधित असतात. या रूपापासूनच सर्व गोष्टींचा उद्भव होतो. जन्माद्यस्य यस्त. सूर्यकिरण ज्याप्रमाणे सूर्यबिंबामध्ये एकवटलेले असतात, त्याचप्रमाणे ब्रह्मज्योती ही चिदाकाशातील सर्वोच्च लोक गोलक वृंदावनामध्ये एकवटलेली असते. अमर्यादित चिदाकाश हे वैकुंठ नामक असंख्य ग्रह लोकांनी पूर्ण आहे व या प्राकृत आकाशाच्या पलीकडे आहेत. भौतिकवादी लोकांना या प्राकृत आकाशाचेही पुरेसे ज्ञान नाही, तर मग चिदाकाशाविषयी ते काय जाणू शकतील? म्हणूनच ते भगवंतांपासून फार फार दूर असतात. भविष्य काळात जरी त्यांनी वाऱ्याच्या किंवा मनाच्या वेगाशी बरोबरी करणाऱ्या यंत्राची निर्मिती केली, तरी ते आध्यात्मिक आकाशातील वैकुंठ लोकांमध्ये जाण्याची कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून भौतिकवाद्यांसाठी भगवंत आणि त्यांचे धाम हे सदैव एक कल्पना किंवा रहस्यच असेल, परंतु भक्तांसाठी मात्र भगवंत सदैव एका सहचार्याप्रमाणे उपलब्ध असतात. आध्यात्मिक आकाशामध्ये त्यांचे ऐश्वर अमर्याद आहे. असंख्य वैकुंठ लोकांपैकी प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये भगवंत स्वतःला विस्तारित करून आपल्या मुक्त भक्त पार्षदांबरोबर वास करतात. परंतु भगवंतांच्या अस्तित्वामध्येच विलीन होण्याची इच्छा असणाऱ्या निराकारवाद्यांना एक चितकण म्हणून ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची संधी दिली जाते. भगवद्गीतेत मध्यम आणि या श्लोकामध्ये स्वधाम या शब्दात वर्णिलेल्या वैकुंठ लोकामध्ये अथवा सर्वोच्च अशा गोलोक वृंदावनामध्ये प्रविष्ट होऊन भगवंतांचा सहचर बनण्याची पात्रता त्यांच्यामध्ये नसते. या मध्यधामाचे किंवा स्वधामाचे वर्णन भगवद्गीतेत 15.6 मध्ये पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत्कत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंतांच्या स्वधामामध्ये प्रकाशासाठी सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नसते. ते धाम सर्वोच्च आहे आणि त्या ठिकाणी जो कोणी जातो तो पुन्हा कधीच या भौतिक जगतात परतून येत नाही. सर्व वैकुंठ लोक आणि गोलक वृंदावन धाम हे स्वयंप्रकाशित आहेत आणि अशा भगवंतांच्या स्वधामाचे विखुरलेले किरण म्हणजेच ब्रह्मज्योती होय. मुंडक 2.2.10, कठ 2.2.15 आणि श्वेताश्वतर 6.14 या उपनिषदामध्ये सांगितले आहे की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. भगवंतांच्या स्वधामामध्ये प्रकाशासाठी सूर्य, चंद्र किंवा तारकांची आवश्यकता नाही. तिथे विद्युत शक्तीची आवश्यकता नाही. मग अग्निविषयी, दिव्यांविषयी, मशाली काय सांगावे? उलट पक्षी भगवंतांचे ते स्वधाम स्वयंप्रकाशित असल्यामुळेच संपूर्ण प्रकाशाचा उद्भव तेथून झाला आहे आणि जे काही तेजस्वी आहे ते स्वधामाच्या प्रकाशाच्या परावर्तनामुळेच आहे. निराकार ब्रह्मज्योतीच्या तेजाने जो दिपून गेला आहे तो साकार रूप जाणू शकत नाही. म्हणूनच ईशोपनिषदात प्रार्थना करण्यात आली आहे की भगवंतांनी त्यांचे दीप्तिमान तेज बाजूला करावे, म्हणजे भक्त वास्तविक सत्यता पाहू शकेल. ही प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. ईशोपनिषद मंत्र 15. हिरण्यमयेन पात्रेण सत्स्यापि हितं मुखं तत्त्वं पुषण्य पावृणो सत्यधर्माय दृष्टये. हे भगवान, तुम्ही भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही जगतांचे पोषण करता आहात आणि सर्व काही तुमच्या कृपेने भरभराटीस येते. तुमची भक्तिपूर्ण सेवा अर्थात भक्तियोग
भक्तियोग हेच वास्तविक धर्मतत्व आहे, सत्य धर्म. आणि मी त्याच सेवेत मग्न आहे. म्हणून तुमच्या मुखाचे दर्शन करवून कृपया माझे रक्षण करा. माझ्यावर कृपा करून ब्रह्मज्योतीचे आवरण दूर करा, जेणेकरून मी तुमचे शाश्वत आनंद आणि ज्ञानमयी रूप पाहू शकेन. श्रील प्रभुपादजी की जय. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभू. धन्यवाद गुरुजी. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे की जे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी भगवंत साक्षात त्यांच्या समोर उभे असून पण त्यांना भगवंतांची महती कळत नाही. जसं की कुंती देवी त्यांच्या प्रार्थनेमध्ये एक श्लोक म्हणतात की कशा प्रकारे भगवंत हे नेहमी अशा भौतिकवादी व्यक्तींसाठी एका पडद्यामागे लपलेले असतात, मायेच्या पडद्यामागे. नटो आटे धरो. तर एक श्लोक येतो, पहिला स्कंद 8वा अध्याय 19वा श्लोक. त्याच्यामध्ये कुंती देवी सांगतात की माया जवनिका छन्नम अज्ञधोक्षजम अव्ययम न लक्ष्ये मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. न लक्ष्यसे मूढदृशा, की अशा मूर्ख व्यक्तीसाठी जे की भौतिकवादी आहेत, कुंती देवी सांगतात की भगवंत हे नेहमी कशाने नेहमी कवर्ड किंवा झाकलेले असतात. माया जवनिका छन्नम, मायेच्या पडद्याने, कर्टेन म्हणजे पडदा, मायेच्या पडद्या अशा भौतिकवादी व्यक्तीच्या दृष्टीपासून भगवंत हे नेहमी झाकलेले असतात. तर की आपण नेहमी उदाहरण पाहतो दुर्योधनाचं किंवा रावणाचं. तर ज्यावेळेस रावणाने प्रभू रामचंद्रांशी युद्ध करायचं ठरवलं आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या महान व्यक्तींपासून मदत प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, तर शास्त्रामध्ये एक प्रसंग येतो ज्यावेळेस तो हिरण्यकशिपूला वगैरे दुसऱ्या लोकांमध्ये भेटतो, त्यावेळेस हिरण्यकशिपू त्याला एक सोन्याचा एकडी दाखवतात आणि त्याला सांगतात की तू हे हलवून दाखव. तर ते इतकं जड असतो टेकडी किंवा डोंगर, तो हात लावू शकत नाही. आणि त्यावेळेस त्याला सांगितलं की हिरण्यकशिपूचं सत्ययुगामध्ये हे एक इयरिंग म्हणजे कानातलं होतं आणि अशा हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे भगवंतांनी त्यांच्या नरसिंह रूपामध्ये. तर विचार कर, त्या हिरण्यकशिपूच्या कानातलं पण तू हलवू शकत नाही, इतके ते महान असुर होते. अशा असुरांचा जर भगवंतांनी वध केलाय तर तुझा काही टिकाव लागणार नाही प्रभू रामचंद्रांच्या समोर. तर तू काही मदत वगैरे मागण्याच्या भानगडीत पडू नको. प्रभू रामचंद्रांना शरण, सीता देवीला परत कर, ते तुला आशीर्वाद करतील. परंतु रावणासारख्या असुराला प्रभू रामचंद्र समोर असताना पण ही बुद्धी सुचली नाही की त्याने भगवंतांच्या प्रती आपल्या स्वतःला समर्पित करावं. का? कारण शास्त्र सांगतं, भक्त सांगतात की माया वनिका चान्नाम, अशा अभक्तांच्या समोर मायेच्या पडद्याद्वारे भगवंत हे नेहमी कवर्ड असतात. त्याचप्रमाणे ते झालं अभक्तांचं. त्याचप्रमाणे जे निराकारवादी व्यक्ती आहेत त्यांना पण भगवंत हे त्यांच्या शरीरातून निघणारा प्रकाश एवढ्या स्तराला माहिती पडतात. परंतु जे भगवत भक्त असतात ते भगवंतांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भावांचं रसाचं आदान प्रदान करू शकतात. जसं श्रील प्रभुपाद सांगत आहेत की भगवंत यदुकुळामध्ये जन्मले, तर वेगवेगळे जे यदुकुळातले व्यक्ती होते जसं की उद्धव इत्यादी, भगवंतांशी खूप पर्सनल वैयक्तिक त्यांचं आदान प्रदान होतं, एका कझिन ब्रदर भावाच्या रूपामध्ये किंवा प्रेमाच्या रूपामध्ये. त्याच प्रकारे भगवंतांचं आदान प्रदान होतं त्यांच्या दुसऱ्या भक्तांसोबत, जसं की अर्जुनास एक मित्र म्हणून, नंद आणि यशोदा यांच्यासोबत त्यांचे पुत्र म्हणून, व्रजवासींसोबत त्यांचे सहचारी म्हणून, अशा प्रकारे आणि ब्रजभूमींच्या गोपींसोबत त्यांचे प्रियकर म्हणून भगवंतांचं आदान प्रदान होतं. परंतु हे आदान प्रदान ना तर निराकारवादी व्यक्तींना शक्य आहे, ना तर
भौतिकवादी व्यक्तींना. भौतिकवादी व्यक्ती हे मायेच्या पडद्याने त्यांची दृष्टी नेहमी झाकली जाते आणि निराकारवादी व्यक्ती हे भगवंतांना एका सीमेपर्यंत, एका स्तरापर्यंतच जाणू शकतात त्यांच्या ब्रह्मज्योती रूपामध्ये. आणि श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेच्या आणि शास्त्रांच्या वेगवेगळ्या श्लोकांचा इथे संदर्भ आहेत की कशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, भगवंतांच्या आध्यात्मिक जगताबद्दल सांगितलंय, त्याचं वर्णन आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की भगवंतांचं आध्यात्मिक जगत असं आहे जिथं ना प्रकाशासाठी सूर्याची गरज आहे. जसं की आपल्याला सूर्याचा जर प्रकाश नसेल तर अंधारामध्ये दृष्टी असून पण काही उपयोग नाही, काही दिसणार नाही. त्याच प्रकारे सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. शशांक म्हणजे चंद्र, चंद्राच्या प्रकाशाची गरज नाहीये ना, तर अग्नीच्या प्रकाशाची गरज आहे. का? कारण आध्यात्मिक जगत हे भगवंतांच्याच जी ब्रह्मज्योती आहे, भगवंतांच्या शरीरातून निघणारा प्रकाश, त्या ब्रह्मज्योतीने परिपूर्ण प्रकाशमान आहे. इनफॅक्ट शास्त्र सांगतं की त्या ब्रह्मज्योतीच्या प्रकाशाने सूर्य आणि चंद्र हे पण आपला प्रकाश प्राप्त करतात. तर प्रभूजीज, माताजीज, आपण इथे थांबूया, कारण आज फास्ट ट्रॅक भक्तिवैभवची जी बॅच आहे त्यांचा पण सेशन पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. आपण थोडेसे जे डिटेल्स सांगितले थोडेसे आपल्याला टेक्निकल, तांत्रिक वाटू शकतील, तर जर कोणता मुद्दा कळाला नाही तर आपण पुन्हा विचारू शकता. हरे कृष्ण. प्रश्न आहे का कुणाचा काही प्रभूजीज, माताजीज? नाहीतर आपण आजच्यासाठी इथे कन्क्लूड करू आणि श्लोक क्रमांक 15 पासून उद्या सकाळी पुन्हा भेटू आणि चर्चा करू. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी, काही अनाउन्समेंट आहे का? नाही प्रभूजी. ठीक ठीक. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजीस, माताजी. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभू. दंडवत दंडवत माताजीस प्रभुजी.